म्हजे या सभागृहात उपस्थित आशिल्ल्या सगळ्या वाघासारख्या कार्यकर्त्यांक, म्हज्या वाघिणीक, म्हज्या बछड्यांक हांव तुमच्या मुखार नतमस्तक आसा. पूण ताजे पयलू ज्या वेळाचेर म्हजी आमदारकीची कारकीर्द सुरू जावचे पयलू त्या वेळाचेर हांवें स्वर्गीय मनोहरभाई पर्रीकराक सांगिल्लें की म्हजे कार्यकर्त्यांचो निर्धार हो म्हजो निर्धार आसा आणि म्हणूनच हांव स्वतंत्र निवडणुकेक वचपाचें आमी थारायलेलें आसा. आणि तुमकां जर दिसता जाल्यार तुमी आमकां तेंको दिवपाक शकता. परत एकदा हांव हे शब्द उच्चारता. भाई, तुमकां जर दिसता जाल्यार तुमी म्हाका तेंको दिवपाक शकता. हीच उतरां आशिल्ली. तदनंतर म्हाका दिसता त्या दिसा भारतीय जनता पक्षाचो मुख्यमंत्री म्हणून केन्नाच जावपाक शकनाशिल्लो. आणि ते जर कोणी करून जर दाखयल्ले जाल्यार ह्याच गोविंद गावडेन करून दाखयल्ले. म्हणून आज हे सगळे निर्णय मांडतात. म्हाका मुख्यमंत्री कर हाणी हांवें त्या वेळाचेर तांकां सांगिल्लें. मुख्यमंत्री जर कोण जर जावचो जाल्यार भारतीय जनता पक्षातले आमदारा पैकी जावचो. आणि हांवें त्या वेळाचेर नांव घेतलें तें म्हणल्यारूच म्हजो इश्ट, म्हजो मित्र, जे हांव सदांच मित्र 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 म्हणटात, तो दोतोर प्रमोद सावंत. आणि त्याच वर्सा 7वें दीस म्हजे 7 दिसाचो गणपती आशिल्लो. ते 7वें दीस होच मनीस म्हजे घरान आयलो आनी आपल्या बरोबर तुवें रावचो. हांवें ताका त्याच दीस कमिटमेंट दिल्लें. ही म्हाका गर्व आसतलो म्हजो एक क्लासमेट, म्हजो एक मित्र, एक मुख्यमंत्री जावचो. आणि त्या दिसा पासून बरेचशे राजकारण घोळ्ळें, बरेचशे राजकारण आमी पळयलें, पूण आमी उलयल्लें, करून दाखयलें. एक गोविंद गावडेचेर पत्रकार परिशद घेवन, पत्रकार परिशद कोणीन घेतली? गोंयचे विधानसभेचे सर्वोच्च पद भूषवणाऱ्या ज्या मनशाक त्या पदाचो मान, त्या पदाचो भान, त्या पदाचो अर्थ खबर आशिल्लो का नाशिल्लो, पूण नी गोंयानूच भारतांतल्या इतिहासान पयलेच पावट नाक कापपाचो निर्णय कोणी जर घेतलो आणि ताणें आरोप केलो की गोविंद गावडेन ह्याच कलेच्या कला संस्कृती खात्यान भितर 17 लाखांचो भ्रष्टाचार केलो. भ्रष्टाचार कसलो आशिल्लो? तर ते स्वयंसहाय्य गट जे आसात किंवा ज्यो संस्था ज्यो आसात तांकां आमी कलाकारांक माची दिवपा खातीर आधार दिलो. म्हाका खूब वायट दिसलें. आणि नेक्स्ट दुसरे दीस गोंयचे मुख्यमंत्री प्रमोद बाब सावंत हेजे हांवें अपॉइंटमेंट घेतलें आणि तेज्या ऑफिशियल रेजिडेन्साचेर बरोबर 9:26 सकाळची तेजी हांवें भेट घेतली. आणि हांवें एक तेका सांगलें की दोतोर, म्हाजेर करप्शनाचो आरोप जाल्लो आसा, परंतु म्हाका लागून तुज्या खुर्चेक काळो डाग लागपाक जायना किंवा म्हज्या भारतीय जनता पक्षाक कसलीच तरेची इमेज पिड्यार जावपाक जायना. आणि माझ्या आदिवासी समाजा भितर फूट नाका म्हणून म्हजें मंत्रीपद काडून
जणीन कोणी मंत्रीपदाची जर आशा जर आसा जाल्यार त्याच्या गळ्यान तू माळ घाल हे सांगपाक वचणारो जर कोण जर आसा जाल्यार तोच गोविंदा गावडे आसा जो एका स्वतःच्या भावाक सुद्धा केन्नाच सांगपाना. पूण दोतोर प्रमोद सावंत म्हज्या तोंडाक पळयलो, हांसलो आणि तू वच म्हणपाक लागलो. आणि ते दिसा हांव दोतोर प्रमोद सावंताक सांगून आयलो, घडये म्हजे खातीर एखादें तुका जर कितें भोगचें पडलें पूण तें तुजे इमेज पिड्यार जावपाक जायना जाल्यार ह्या गोश्टी खातीर हांव सदैव तयार आसतलो. पूण म्हजी एक अट आसतली की म्हज्या प्रियोळकारांची कामां, म्हज्या प्रियोळ मतदारसंघाचो सर्वांगीण विकास, म्हज्या गोंयचे काणकोण ते पेडणे पर्यंतचे सगळे शेतकरी कष्टकरी म्हजे शुभचिंतक म्हजे हितचिंतकाचे काम मात तुवें म्हाका करून दिवचें हें हांवें सांगलें. 13 जुलय 2019 जेका मुख्यमंत्री करपा खातीर ज्या G6 ग्रुपांतल्या 5 मंत्र्यांनी तेको दिल्लो आशिल्लो तातूंतल्या 4 मंत्र्यांक निखळले आणि ते 4 मंत्र्यां पैकी 3 जे मंत्री जे आसात ते सध्याचे सरकारान आशिल्ले पर्यटन मंत्री, म्हजो दुसरो इश्ट तेन्नाचो RDA मिनिस्टर जयेश बाबा साळगांवकर आणि माझो तिसरो इश्ट WRD तेन्नाचो मिनिस्टर विनोद बाब पालयेकार. हेंकां हांवें सांगलें कितें म्हणून की आमी एक निर्धार केल्लो आशिल्लो एकठांय रावपाचें. आणि आज तुमचेर ही परिस्थिती आयिल्ली आसा, तुमचेर ही पाळी आसा आयिल्ली आसा. पूण म्हजे तुमकां एक अर्ज आसा की हांव तुमचे बरोबर राजीनामो दिवन हांव तुमचे बरोबर येता. हें सांगणारो मित्रत्वाचें नातें तेजी गाठीची आठवण दवरणारो जर कोण जर आसा जाल्यार तो गोविंद गावडे आसा. गोविंद गावडेन त्याच सत्तेच्या गोडा देपीची केन्नाच चव म्हणटा ती चाटपाचो प्रयत्न केले ना. मुख्यमंत्र्याक हांवें गाठलो आणि मुख्यमंत्र्याक एकूच पयलू सांगलें की दोतोर तुवें जो मिडियाक दिल्लो स्टेटमेंट म्हणजेच जबाबदार मनशान जबाबदारीन वक्तव्य करपाक जाय, योग्य ती कारवाई करतलो. हेजी साफ सफाई करपा खातीर हांव तुजे कडेन अजिबात आयलें ना. आणि तूं आयज गोंयचो मुख्यमंत्री म्हणून हांव आयलें ना. एक म्हजो जिवा भावाचो मित्र म्हणून हांव तुमकां मेळपाक आयिल्लो आसा. तुज्या ह्या प्रशस्त ताणान भितर तुका तणाव जावपाक जायना ह्याच अनुशंगान म्हजो टूर सोडून हांव तुका मेळपाक आयिल्लो आसा. म्हजें तूं आयकून घे, म्हजें तूं जाणून घे. आमची जवळ जवळ 1 वर 35 मिनटांची बैठक जाली. त्याच दिसा म्हाका दोतोरान सांगलें की तूं कॅबिनेटाक यो. कॅबिनेटाक आयले नंतर हांव कितें उलयलां तें हांवें मिडिया कडेन एक्सप्रेस केल्लें आशिल्लें. पूण म्हाका एक गोश्ट सजमलें ना त्या वेळाचेर. म्हजो जो फुडारी जो आसा तो गोंयचो मुख्यमंत्री ज्या वेळाचेर एका सरकारान कॅबिनेट मिनिस्टर काउन्सिल मेंबर म्हणून काम करता ती सगळी जबाबदारी जी आसा ती जबाबदारी मुख्यमंत्र्याची आसा. मुख्यमंत्र्यान खरें म्हणल्यार सांगपाक जाशिल्लें की गोविंद गावडे कितें उलयलेलो आसा ताजे मुखार हांव बसतलो आनी हांव चवकशी करतलो आनी मगरीच हांव व्यक्त जातलो. आनी म्हाका दिसता म्हाका आदर दिसता म्हज्या मुख्यमंत्र्याचो की तो रावलो ऑलमोस्ट 48 hours. पूण अताताई आशिल्ले मनशान उखल्ली जीब लायली ताळ्याक, शिस्तीची बडगो कारवाई जातलीच
असे म्हणणारे लोक गोंयाच्या शिमे भितर नाच. गोंयान कितें घडलां हेजो आतापातच ना. गोंयान पावस पडटा, बेबे रडटात काय कितें हेवूय खबर ना. आणि कारवाईचो इशारो. ज्या मनशाक आपलो पदाचो वालूर किंवा ज्या मनाचो पदाचो काम कितें म्हणजेच मंत्री उरलेले, आमदार उरलेलो म्हणजे शिस्तभंगाची कारवाई. जर मागीर तुम्ही जे कितें उलयलें तें कितें, त्या शिस्तभंग कारवाईचेर कारवाई आतां कोण करतलो हेजे उत्तर म्हाका आज जाय पडटलें. कारण फुडारी जो आसा तो कारवाईचे शब्द काडपा खातीर खूब ट्रान्सपरंट आसा. पूण आपूण कितें चूक केली ताजी शहनशाह कोण करतलो. खरें म्हणल्यार ही जर म्हज्या प्रशासना भितर हे सगळें जर चौकशी जर केले नंतर, मुख्यमंत्र्याच्या बरोबर बसले नंतर, हे चर्चा जाले नंतर विधान करप हेका आमी शिस्त म्हणटा आशिल्ले. ही बेशिस्तपणाची वर्तवणूक फक्त गोविंद गावडेक, जो गोविंद गावडे या समाजाच्या हित्या खातीर, या समाजाच्या भल्या खातीर जे दोन जे आमचे भुरगे ज्याने ह्या समाजाच्या मूलभूत हक्का खातीर घटनेन दिले अधिकार मेळोवपा खातीर बलिदान पत्करले, बलिदान स्वीकारले, तांकां आर्ग ओंपपाची ह्या कार्यक्रमाक कितें वक्तव्य केलें की म्हज्या ट्रायबल डिपार्टमेंटान भितर बऱ्योचश्यो योजना ज्यो आसात, आमच्या सरकाराचें एक ध्येय धोरण आसा की अंत्योदय तत्व. आणि हे अंत्योदय तत्व म्हणल्यार कोण? बारीक समाज, शेतकरी समाज, जाका खरोखरच सरकार जी पॉलिसी जी करता त्या पॉलिसीचो फायदो घेवन ताजेर परिपूर्ण अभ्यास करून त्या लोकांपर्यंत पावप. गोविंद गावडे फक्त 25 मे 2025 ह्या दिसा उलोवन आशिल्लो. 25 मे 2024 ह्याय दिसा उलयलो आशिल्लो. म्हणजेच एका खात्याक एक मुद्दो उपस्थित केलो, तो मुद्द्यांचे सुटावे मागीर तो वनहक्क कायदो आसतलो, वेगळे वेगळे त्या डिपार्टमेंटाक आशिल्ल्यो वेगळे वेगळे त्या डिपार्टमेंटाक आशिल्ल्यो योजना आशिल्ल्यो त्यो जर व्यवस्थित रित्या लोकांपर्यंत पावना आणि 2024 ते 2025 या कालखंडान आदरणीय गोयच्या मुख्यमंत्र्याच्या बरोबर ऑफिशियल्सां बरोबर एक न्ही, दोन न्ही, म्हाका दिसता 4-5 फावटी तरी ऑफिशियल्स मिटींग जाल्ले आसात. म्हजे सदांच गोयच्या मुख्यमंत्र्या कडेन संपर्क नाशिल्लो. गोयच्या मुख्यमंत्र्याचो OSD नांव घेता उपेंद्र जोशी ह्या मनशाक सातत्यान फॉलोअप करताले. आमचो गोमंतक गौड मराठा समाजाचो अध्यक्ष आमचो इश्ट विश्वासबाब गावडे वो तर सदांच त्या ऑफिसान वचून बसतालो. म्हणजे हे फॉलोअप न्ही. आणि ह्या ऑफिसराक जर जाण करून जर दिले म्हणून गोविंद गावडेन शब्दाचो गफलत करून आरोपाचे लायले आणि तो प्रसिद्धी माध्यमांच्यान आरोप केले. म्हणजे तर म्हाका अशें दिसता की जे सरकार जे आसा ते सरकार पत्रकारांनी हाडिल्ल्या बातम्याचेर सरकाराचो सर लायता का हो एक प्रश्न निर्माण जाल्लो आसा. जगजाहीर आसा. कोंकणी सगळें कळटा. हांवें कन्नड किंवा तेलुगू किंवा हायफाय इंग्लिशीन कांय उलोवना. सर्वसामान्य कळटा तशें हांवें कांय गोश्टी उलयला.
पूण ह्यो सगळे काही गोष्टी जेन्ना हेजी शहानाशा जावपाचें सोडून कारवाईची भाशा त्यो बीन म्हाका विचार नासतना किंवा म्हाका आफूय नासतना हे समनी आणि म्हणूनच ज्या मनशान 62 दीस कादय बगली, ज्या आदिवासी समाजान गेली 23 वर्ष जाली झुंज दितात आपल्या न्याय हक्का खातीर, त्याच म्हज्या भगिनीन ह्याच मांडवीच्या तीराचेर पुलाचेर पुलिसांचे उदकाचे फवारे घेतले, पुलिसांच्या लाटींचो मार घेतलो, बंदुकाचे हुंडके घेतले. अशे समाजाक तुम्ही प्रश्न करतात की लोकांची जर कामां जर जायना जाल्यार आमदार किंवा मंत्री विचारपाना जाल्यार कोण विचारतलो, कोण विचारतलो? तुमच्या सारकेले सर्वसामान्य मनशाक वचून विचारपाचो अधिकार तुमकां आसा? ताजे पयलू ह्याच युनायटेड ट्रायबल असोसिएशन अलायन्सान मुख्यमंत्र्याक 1.5 म्हयने पयलू पत्र बरयलेले आशिल्ले, वी आर ऑन रिकॉर्ड, की आमकां ह्या सगळ्या गोष्टीची चर्चा करपा खातीर तुजे कडल्यान अपॉइंटमेंट जाय. ते अपॉइंटमेंटाची 12% रिप्रेझेंट करणाऱ्या त्या उटा संस्थे किंवा एसटी समाजाच्या भल्या खातीर जर अपॉइंट जर मेळना जाल्यार आमी खंयच्या अंत्योदय तत्वाची आमी भाशा करतात. आणि ज्या कारणा खातीर हांव उलयलो, म्हाका खास करून म्हाज्या पत्रकार बंधूक सांगपाक सोदता, त्या कारणाचे अजून एक सुद्धा शब्द खंयच्याच पेपरान हाडूना किंवा खंयच्याच शहनशाह करपा खातीर हाडले ना. म्हणजे हे कितें पेपरान कितें हाडलें? गोविंद गावडेक मंत्री म्हणून काढलो, गोविंद गावडेन भ्रष्टाचाराचो मुख्यमंत्र्याचेर आरोप केलो, गोविंद गावडे सॅक्ड, गोविंद गावडे ना मंत्रिमंडळातून डच्चू. ह्यो पेपराचेर हेडलायनी. म्हणजेच म्हाका आज खुलासो करीनसो दिसता, म्हणजे हे मुद्दे जे आसात ते खोडून जर कोणी जर एकट्यान जर काढले जाल्यार तेजे तुम्ही कंबरडे मोडटले. म्हणजेच आमी हुकुमशाहीन आमी दबावानशालीन जगपाचो असो हेजो अर्थ जाले ना. पण हांव एकूच गोष्ट सगळ्यांक सांगपाक सोदता, म्हजो संघर्श जिवनान केल्लो हांवें संघर्श हो लोकां खातीर आसा आणि संघर्षाची पुंजूत हांवें म्हज्या पदराक बांदिल्ले आसात. संघर्ष करपाची ताक हांवें मुखारू दवरलेली आसात. आणि एक गोष्ट हांवें जे दिसा म्हाका सॅक केलो, म्हाका काडलो, म्हाका डच्चू दिलो, हांव खूब आनंदी आहा. आनंदी इतल्याच खातीर आसा, 18 जून हो गोंयच्या क्रांती दिन. ज्या लोकांनी क्रांती केली, ज्या लोकांनी चळवळी केल्यो, आणि ह्याच चळवळींतल्यान एक भुरग्याक जर क्रांती करणाऱ्या एका भुरग्याक जर क्रांती दिसाची जर निमित्त धरून आज जर सरकारांच्यान डच्चू जर जातात जाल्यार म्हज्या आयुष्यातलो हो आनंदमय आणि याद उरणारो दीस आसा, हे आज हांव सांगपाक सोदतां. पूण त्या सगळ्याक ज्या वेळाचेर 18 जूनाक हांवें पयले मत मिडिया कडेन प्रकट केलें, फक्त 50 उतरांचें आशिल्लें. त्या ट्विटाचो म्हजो अर्थ मिडियान भलतोच काडलो. गोविंद गावडे बंडाच्या तयारीन. अरे, गोविंद गावडे बंडाच्या तयारीन. प्रभू रामचंद्रान 14 वर्सांचो वनवास भोगलो, पण ह्याच आदिवासी समाजाक 60 वर्सांचो वनवास भोगतात ते कोणाक खबर ना. म्हज्या भावांनो, घटनेन दिल्लो अधिकार, कारण आमच्या पूर्वजांनी वसयल्ली रानां, आमच्या पूर्वजांनी पिकयल्ली शेतां बाटां, आमच्या वाट्याक सदांच संघर्श आयिल्लो आहा. आणि म्हणूनच हांव म्हणटलो की
विधान केल्ले थंयच उरलें, ताजें स्पश्टीकरण दिवपाचें थंयच उरलें. आणि 18 जुनाक म्हाका गोंयचे मुख्यमंत्र्याचो 5:45 बरोबर फोन आयलो. दोतोर कितें दर पुन्हा तोच विशय म्हजेर थोडोसो दबाव आसा. हांवें एक विनंती केली, हात जोडून विनंती केली, मंत्रीपद सांबाळपाचें न्ही. ज्या मनशाचो दबाव आसा, ज्या फुडाऱ्यांचो दबाव आसा, त्या फुडाऱ्याक म्हाका 10 मिनटां मेळ्ळी, फक्त 10 मिनटां. कारण ह्या 10 मिनटाची प्रतीक्षा गोविंद गवळी गेली 3.5 वर्सां करता. ती आज म्हजी तूं मागणी जी आशिल्ली ती पुराय कर. कारण ज्या वेळाचेर आमचो तिसरो इश्ट निलेश बाब काबराल ज्या वेळाचेर मंत्रीपदा वयल्यान ताका काडून उडयलो, ताका एक संदी दिली केंद्रीय नेतृत्वाक भेटपाची. तीच संदी, तीच ऑपॉर्च्युनिटी म्हाका एक दिवची अशें हात जोडून नमळाईन हांवें दोतोराक सांगलें. हांव राजिनामा दिवपाक शकना, कारण राजिनामा हांव कित्याक दितलो? कारण राजिनामा दिवपा खातीर हांवें कोणाचें चोरलें ना, हांवें कोणाचें खाल्लें ना, हांवें कोणाक बळयलें ना. लढलो तो फक्त न्याय हक्का खातीर, म्हणून हांव राजिनामा दिवं. अरे अशी ह्या समाजाची किंवा बहुजन समाजाची किंवा माझ्या शेतकरी कष्टकरी समाजाच्या संघर्ष किंवा त्यांच्या ज्वलंत विषयाक हात घालपा खातीर म्हाका एक न्ही, म्हाका 2 न्ही, 1000 मंत्रीपदां चालून आयल्यार ताजेर खोट मारपाची तयारी म्हज्या भितर आसा. आणि हांव ते काडलं म्हणून हांव उलयना. म्हणून तुमकां 2 उदाहरणां हांवें पयलू दिल्ली आशिल्ली. 2 उदाहरणां हांवें तुमकां दिल्ली आशिल्ली. म्हणूनच म्हाका फक्त एकूच खंत दिसली. कारण जे दोळ्याक हांव प्रत्येकाच्या म्हज्या कार्यकर्त्याक पळयतालो, त्या म्हज्या भगिनीक पळयतालो, त्या म्हज्या ल्हान माडुकल्या भुरग्याक पळयतालो, तांचे दोळे दिपकवताले, दोळ्यांच्यान आनंद दुख्खाचे अश्रू टपकताले. पूण आज पर्यंत एक सहानुभुतीचो एक फोन सुद्धा करपाक शकले ना. पक्षाच्यो बडायो मारणारे फुडारी सुद्धा फोन करपाक शकले ना. म्हणजेच हे कितें सांगता हो विचार आज आमी सगळ्यांनी करपाचे. ह्या प्रश्नाचे उत्तर म्हजे कडेन ना, हे प्रश्नाचे उत्तर तुमी सोदून काडपाचें आसा. हेच सांगपा खातीर आनी म्हज्यो भावना व्यक्त करपा खातीर हांवें तुमकां सांगिल्लें आसात. पूण आज हांवें 4 पत्रां केल्लीं आसात. गेली 3.5 वर्सां म्हाका मागोवन 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 म्हाका अपॉइंटमेंट मेळना. हांवें गोंयच्या भारतीय जनता पक्षाच्या अध्यक्षाक एक पत्र बरयलें आसात. आता कायदेशीर बरयलेलें आसात की म्हाका केंद्रीय नेतृत्वाची एक भेट घालून दिवची. म्हज्या मतदारसंघाच्यो समस्या, म्हजे गोंयच्या राज्याच्यो म्हज्यो समस्या म्हाका केंद्रीय नेतृत्वा कडेन मांडपाक जाय. दुसरें हांवें मेल केल्ली आसात. हांव पुरावे घेवन उलयतां. ज्या मनशान आपल्याचेर दबाव हाडला त्या मनशाक हांवें पत्र नांवूच घेता. JPG नड्डाचें नांव गोंयचे मुख्यमंत्र्यान म्हाजे मुखार घेतलें, पूण म्हाका दिसता पत्रकारांच्या मुखार घेतला. इट्स माय डिसिजन. आय डोंट नो वॉट इज द डिफरन्स बिटवीन इट्स माय डिसिजन आनी हो निर्णय जो आसा तो केंद्राचो आसा, फुडाऱ्यांचो आसा. आनी म्हणूनच हांवें एक मेल बरयलेली आसा. आनी तिसरी गोष्ट, शब्दाचो अर्थ अनर्थ कोणीन तांचे कानान घालचो न्ही म्हणून ही फुटेज जी आज आमी केल्ली आसा ताजें ट्रान्सलेशन हिंदीन जातलें, ताजें ट्रान्सलेशन इंग्लिशीन जातलें, ताजें ट्रान्सलेशन मराठीन जातलें. आनी हें तिनूय ट्रान्सलेशन हांवें ठरयलेलें आसा
एका भारतीय जनता पक्षाचो एक सच्च समर्थक म्हणून आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी, आदरणीय अमित शहाजी गृहमंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष यांका पत्र बरेचे आणि आदरणीय भारताच्यो राष्ट्रपती यांकाय हो सगळो इतिवृत्तांत मांडचो, जेणे करून तांकां ह्या गोष्टीचो समज जावपाक जाय हे चल्ला कितें तें आमी उघडपणेन आसा. म्हजें मंत्रीपद काडले ना काडले हे सारकेंच आसा, म्हाका तेजी परवाय ना. परंतु आज कितें जाल्लें आसा, आज बरेचशे पत्रकार, बरेचशे लेखक हांवें उल्लेख केल्लो आशिल्लो की गोविंद गावडेचे बरोबर कोण ना, तेका एकटोच सोडला. अरे तुम्ही दिल्ली ही गवाय, तुम्ही दिल्ली ही साक्ष सांगता की गोविंद गावडे बरोबर जनसागर असा. राईट फ्रॉम द काणकोण टू द पेडणे आणि सत्तरीच्या वाघेरीच्या माथ्यापर्यंत त्या मुंगराच्या मुरगांवच्या बंदरापर्यंत हो फक्त म्हजे कार्यकर्त्यांचो एक मनधरणीचो कार्यक्रम असा. अरे सभाग्यानो, अजूनही तुमचे पोट भरले ना. विचार करात रे, म्हजे बोळे बाबड्याक ते फुटू नाकात. कारण म्हजे भोळो बाबडो हो प्रिय मतदार संघ आयज जर रात सकाळचो जर कामाक जर गेलो जाल्यार रातची चूल पेटपाची. म्हणून कोणीन कामाक बंक जावपाक जायना म्हणून गेली 8 वर्स जाली गोविंद गावडे सकाळचे 6:30 वरांचेर 7 वरांचेर 8 वरांचेर सकाळी लोकांक मेळटा आणि तो रातचो 12 नी 3 सुद्धा म्हजे कार्यकर्त्यां खातीर उठटा. हे म्हजे काळीज. आज तुम्ही जे हांगसर आज आयिल्ले आसात ते पाकिटाच्या मोगान किंवा पैशाच्या बंडलाने येऊनात. अरे तुम्ही म्हजे काळजांतली मनां जावन आसात, काळजान भिडिल्ली आसात. ती मनां हांगा आज हांगसर उपस्थित जाल्ली आसात आणि तेवूय बीन दनपारच्या 4 वरांचेर. वेळ सुद्धा आमी तोच निवडलेलो आसा. कोण कामाक वतलो आणि मागीर येतले. पण गोविंद गावडेच्या मोगा खातीर आज येदो व्हडलो संपूर्ण जनसमुदाय आज जाल्लो आसा. तुमच्या परत मुखार हांव तुमकां सलाम करता. तुमच्या मुखार हांव नतमस्तक जाता. आज गोविंद गावडेचे वारे नी फक्त पिरवळान घुवना. गोविंद गावडेचे वारे काणकोणच्या त्या टोकापर्यंत पेडणे पर्यंत ते दिल्ली पर्यंत पाविल्ले आसा. दिल्ली पर्यंत. आणि हे जो आवाज आज दाबचो, हे वारे झाले नंतर वादळ येऊचे पलू ते शमचे म्हणून 3 पिल्ला सोडिल्ले आहा. कसली पिल्ला? पहिले पिल्ल म्हजे वक्तव्य झाले नंतर उठाच्या व्यासपीठा वयल्यान भाषण जाले. त्या भाषणाचो खंय तांकां तिडक आयली. म्हजे अनुपस्थितीत कोण कितें उलयतलो, कोण कितें सांगतलो हेजी जीब आणि तोंड गोविंद गावडे धरपाक सोदता. ते निमित्त फालतू निमित्ते काढून ही पिल्ल सोडपाक सोदता. पिशाक पिपळ दाखवू नाकात. आम्ही राजकारण केल्ले मनीस समाजकारणांतल्यान राजकारणाक आयिल्ले आसात. राजकारणाची धडो आणि श्री गणेशा घालणारो होच गोविंद गावडे आसा. आमकां कोणीन राजकारण शिकोवपाचें ना. राजकारणान हद्दपात करण्याचे काम सुद्धा ह्याच म्हज्या प्रिय मतदारसंघातल्या आणि अख्ख्या गोंयच्या मतदारांनी केल्ले आसात. हे विसरून फावना. दुसरे पिल्लू आयकून तर हांव शॉकातूच जालो.
दुसरे पिल्लू कितें आसा की गांवां भितर वावडे चल्लेले आसात. अरे गोविंद गावडे आमदारकीचो आणि पक्षाचो होय राजीनामा दिता. हांव त्या सगळ्यांक सांगपाक सोदतां, राजीनामा दिवपा खातीर हांवें भारतीय जनता पक्षान प्रवेश केल्लो ना. आणि राजीनामा जर मागेलो जर कोण जर मागतलो जाल्यार मागेलो फक्त प्रिय मतदारसंघातल्या आणि म्हज्या गोंयच्या हितचिंतकाक मातकाचो अधिकार आसा, तो कोणाक ना. आणि म्हणूनच त्या ह्या प्रतीक्षेन जर आसात जाल्यार ती वाट तुम्ही पळयची न्ही. कारण आमी सदांच म्हणिल्लें आसा, दिल्लें वचन आमी केन्नाच मोडपाना आणि आमी दिल्लें उतर आमी आबेतूर करतले. आणि ते आबेतूर करप म्हणल्यार पक्षाची प्रणाली. आमचे भारत देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांचे स्वप्न म्हणल्यार तो विकसित भारत 2047 या स्वप्नाक तेंको दिवपा खातीर गोविंद गावडे त्यांच्या बरोबर आसतलो हे हांव तांकां उत्तर दिवपाक सोदतां. आणि तिसरे पिल्लू कितें सांगता, उठान खंय फूट पडलेली आहा. अरे उठान फूट पडल्या म्हणून 2012 पर्यंत हेच पत्रकार हाडटात. आमचे कडेन पुस्तक आसा, प्रूफ आसा, हांव प्रूफ घेवन उलयतां. आणि त्या उठाक फूट घालपा खातीर आज खंय आमच्या सर्वेचेर खंय एक मिडिया हाऊसाचो एक राउंड टेबल जाता. राउंड टेबल हाका खबर ना, राउंड टेबल म्हळ्यार तो कितें राउंड ताका वर्तुळ टेबल आसपाक शकता, म्हाका खबर ना. त्या टेबलाचेर गोष्टी घडटात, गोष्टी जाता. कितें म्हणून की आमच्या अहवालाचेर उठान भितर एकवट ना म्हणून गोविंद गावडे काढला. अरे माझ्या बाबा, केदे हे सगळे पिल्ल रे बाबा. म्हाका दिसता 20 डिसेंबर 2024 फर्मागुडेच्या पठाराचेर साक्षात देवचार भेट दिवपाक आयिल्लो ते हे विसरले दिसता. एक सांगता, अशोक पिल्ला फटिंगपणाचे वावळे जर उडोवपाचो कोणी प्रयत्न जर केलो जाल्यार आमी सांगला जे आमच्या वाटेक येतले त्यांची वाट लायला बगर दिव सोडपाना हो संदेश म्हणजेच. आणि हांव एक गोष्ट सगळ्यांक सांगपाक सोदतां, म्हजे कार्यकर्त्यां भितर जेंका थोडेशे गिन्यान ना, जेंका थोडोसो विचार ना, जो कोण येता तसो सगळ्यो काही गोष्टी हे करतात, कोणाच्या ह्या भूल थापाक बळी पडू नकात. कारण हेंगेले सगळे प्रयत्न सोपिल्ले आसात. कितेंय जर मांडपाचे जर आसले जाल्यार ते तुमी म्हजे कडेन मांडचे, म्हजे कार्यकर्त्यां कडेन मांडचे, म्हजे पंच आसात, हे आसात तुमचे मुखार गेल्ले तांचे कडेन मांडचे. विरोधक हे वावटणे आडटलेच, कारण ते भिल्यात. आणि म्हणूनच तुम्ही भिवपाची गरज ना. शेवटच्या क्षणीक हांव तुमकां सगळ्यांक सांगपाक सोदतां, मनशाच्या आयुश्यान भितर चढ उतार आसतलो. दर्याक जशी सुक्ती येता तशी भरती येता. दीस जेन्ना उजळटा त्या वेळाचेर रातूय जाता आणि परत सूर्य उदेवता आणि सकाळ जाता. हे फक्त चक्र आसतले. एकूच सांगता, गीता संदेश सांगता, कारण हांव भगवत गीतेचो अभ्यास करणारो मनीस. जो कुछ होता है वो अच्छे के लिए होता है. जे कितें घडटा ते बऱ्या खातीर घडटा. तुमच्या बरोबर हांव सदांच आसतलो. प्रिय मतदार संघान भितर केल्लो चौफेर विकास,
प्रिवळ मतदारसंघातले असंख्य म्हणजे तरणाट्याक पोटपणाची व्यवस्था करून देणारे म्हाका दिसता बरेचशे फाटल्यान खुचपाक लागिल्ले आसा, पोटाक गुळो येवपाक लागिल्ले आसात, छातेक धडकी भरपाक लागिल्ले आसात आणि ह्या षडयंत्राचो म्हाका दिसता गोविंद गावडे बळी ठरिल्लो. जाल्यार त्या जो आरोपाचेर जर गोविंद गावडे गच्चू जर केला जाल्यार म्हाका दिसता आज चौकशी जाता आशिल्ली आणि शेवटचे वत सांगता हो आरोप पत्रकारांनीच आंगार हाडिल्लो आरोप परत सांगता. पत्रांच्या माध्यमांतल्यान वृत्तपत्रांच्या माध्यमांतल्यान हाडिल्लो आरोप हो खरो आसा आणि म्हणूनच गोविंद गावडेकर सत्य उलयता म्हणून डच्चू दिल्लो आसा. गोविंद गावडेची सत्याची वाचा कोणूच बंद करपाक शकना, कारण गोविंद गावडे त्याच संघर्षाच्यान आयिल्लो आसात. गोविंद गावडेच 4 वंटीची काळी कुट्ट काधय बघिल्लो आसात आणि हे खोट उलोवपा खातीर गोविंद गावडे मुखावेले दीस जगपाना. पण हांव एकूच तुमचे कडेन हात जोडून विनंती करता, मागणे करता, जसो तुम्ही आधार दिल्लो आशिल्लो, जो तुम्ही आज प्रेम दाखिल्लो आशिल्लो. आणि एक गोष्ट तुमकां सांगपाक सोदता, बरेचशे जाण म्हणटात की तो मंत्री आसा म्हणून ताचे कडेन लोक येतात. अरे आज हांव आमदार आसा आणि त्याच आमदाराच्या माध्यमांतल्यान हो जनसागर आज पडिल्लो आसा, हो गवाय जावन आसा. तुमकां सगळ्यांक हांव वत वत देव बरें करूं म्हणटा आसतनात तुमचे मुखार हांव नतमस्तक जातलो आणि असोच तरेचो मोग, असोच तरेचो प्रेम, असोच तरेचो आशिर्वाद तुमचो म्हजेर आसतलो अशी अपेक्षा बाळगून आजच्या ह्या सभेचे हांव पुर्तता करता आसतना, सांगता करता आसतना हांव तुमकां सगळ्यांक देव बरें करूं म्हणटा, देव बरें करूं म्हणटा, देव बरें करूं म्हणटा. तुमकां